जिंदगी परम पूजक परमात्मा एक सेवक मंडळ टिंकीच्या वतीने आजची चर्चा बैठक रंजन काकाजी यांच्या निवासस्थानी सुरू आहे. त्या चर्चा बैठकीमध्ये भगवान बाबा हनुमान जी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. महान त्यागी बाबा जगदेवजी उपस्थित आहे. बाबाला माझा प्रणाम. वाराणसी आई उपस्थित आईला माझा आदरपूर्वक नमस्कार. आजचे अध्यक्ष राजूभाऊ उपस्थित भावना माझा आदरपूर्वक नमस्कार. माझे मार्गदर्शक शंकर काकाजी सोनटक्के उपस्थित यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मार्गदर्शक काकू शंकर सोनटक्के काकू यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. सेवक सेविका बालगोपाल सचिव दादा यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. सेवक सेविका बालगोपाल यांना माझा आदरपूर्वक नमस्कार. मी मार्गात दारूमुळे चाललो. व्यसनीचे दारूचे भरपूर दारू चाललो जीवनामध्ये. तर सकाळी सायंकाळी तर 5 वाजले तर माझ्या हातात कवचाही नाही जात होता. म्हणजे एवढा दारू पिऊन का हात थरथर कापे. संध्याकाळी 5 वाजले सकाळी 5 वाजले तर मी हातातला कवचा सोडून देऊ. आणखी मार्गात आल्यावर मी दारू पिलो होतो. तर माझ्या उंबरेडमध्ये भरपूर मोठा ॲक्सिडेंट झाला होता. ॲक्सिडेंटमध्ये असा झाला का तो ॲक्सिडेंटचा पाहिला दुखते नव्हता म्हणा. लाईफमध्ये मला तर वाटते का फायदा दुखते होता. म्हणजे मी वाचलंच नसतं एवढी ती गॅरंटी होती. कारण की तो दिवस बी आठवण नाही आतापर्यंत. म्हणून कोणीही सेवकांनी तर मार्गामध्ये आला होता दारूचं प्यावंच नाही. दारूचं सोडणार कोणते बी चुका करावं नाही. चुकायचं कारण की चुकीला माफी नाही आहे. कोणती चुकी राहिला लहान राव मोठी राव चुकीला माफी नाही. तरुकली मार्गदर्शकाचा शब्द नाही सोडत तरुकली चुकीला माफी नाही आहे. आपण लहान चुका करतो ते आज लहान होते ते दुसऱ्या दिवशी मोठी होते. आपल्याला वाटते का लहान चूक केली तर काय होते बहुत काही होते. आपल्याला वाटते का आज लहानचं काही म्हणजे कोणतीही लहान चुकी राहिली तर माफी मागून घ्यावं. नाही तर दुसऱ्या दिवशी आणखी दुसरी चुकी होती. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी अशी चुकी होतो ते मोठी होत जाते ना. आपण चर्चा बैठकमध्ये याची सर्वात जास्त करून हे करावे. काहून की चर्चा बैठक म्हणजे आपल्याला एकटे प्रणाम आपल्याला जेवढे जास्त सांगेल तेवढे आपल्या कामाचे आहे. काहून की ते आपलं जेव्हा चुकी होते ना त्याला थोडेसे जे परिणाम राहते ना आपले एकट्याचे तर ते आडवे येते तर थोडेसे आपल्या चुकीले म्हणजे हे करते. नाही तर आपण आणखी आता मी माझ्या बहिणीचा लग्न होता तिथे गेलतो. 4 दिवस झाले तर तिकडे काही माझ्या हाताने काही कोणाचे दारूवाल्याच्या हाताला पाणी उणी म्हणजे कोणी भेटायचे त्यांच्या हाताला पाणी उणी दिलं असेल. या पाणी उणी दिलं असेल तर माझ्या थोडं दुःख वाढलं आहे. तरी भगवान बाबा हनुमानजीला मी माफी मागतो. मान त्यागी बाबा जोगेजीला माफी मागतो. वाराणसी आईला माफी मागतो. माझ्या मार्गदर्शक शंकर माफी मागतो. सर्वांना माफी मागतो. एवढं माझ्या आता नमस्कार.